अलीकडच्या काही काळामध्ये किंवा अलीकडच्या काही दिवसामध्ये दर 8-10 दिवसाला कुठे ना कुठे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आणि तो पुतळा बसवण्याच्या जागेवरून गोंधळ झाल्याचं, गदारोळ झाल्याचं किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आता छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि त्यांनी काय केलं हे काय सांगण्याची गरज नाही. आज लहानापासून आबालवृद्धापर्यंत सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि त्यांनी काय केलं. ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं आणि या निर्माण झालेल्या स्वराज्यामध्ये आदिलशाहीच्या आणि मोगलशाहीच्या जोखडातून मुक्त झालेली, अन्यायकारक पिळवणुकीतून, अन्यायकारक बंधनातून मुक्त झालेली ही रयत महाराजांनी निर्माण केलेल्या या स्वराज्यामध्ये गुण्या गोविंदानं नांदू लागली. आणि असं असताना, ह्या स्वराज्याचा निर्माता असताना, या स्वराज्याचं मालक असताना छत्रपती शिवाजीराजे असं कधी म्हणाले नाहीत की हे माझं राज्य आहे, असं कधी म्हणालं नाहीत की हे मराठ्यांचं राज्य आहे, किंवा असं कधी म्हणालं नाहीत हे विशिष्ट प्रकारच्या कुणाचंही एकाचं राज्य नाही, तर हे जनतेचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे, हे बहुजनांचं राज्य आहे, अशी भावना सर्वांच्या मनात निर्माण करण्यास छत्रपती शिवाजीराजे त्या काळी यशस्वी झाले होते. कारण एकच, छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म सहिष्णुतेचे होते, समतेचे पुरस्कार करणारे होते. कुणाच्याही मनात त्यावेळी जातीभेद चुकूनही येत नव्हता. कारण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजच कधी जातीभेद मानत नव्हते. जातीपातीचं राजकारण त्यावेळीही त्यांनी कधी केलं नाही. जी लढाई केली, जो संघर्ष केला, तो केवळ रयतेसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी केला. मुस्लिमांचा सरदार असणारा ह्या स्वराज्याचा मोठा शत्रू, नुसता मोठा नाही तर प्रचंड मोठा, कपटी, क्रूर असणारा अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजीराजांनी मारला. परंतु त्याच ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचं स्मारक, त्याचं थडगं राजांनी त्यावेळी उभारलंय. किंवा त्यावेळी राजे असं कधी म्हणाले नाहीत की तो मुसलमानाचा आहे, तो स्वराज्याचा शत्रू आहे, त्याचं स्मारक, त्याचं थडगं माझ्या प्रतापगडाच्या पायथ्याशी किंवा माझ्या स्वराज्याच्या, या रयतेच्या स्वराज्याच्या ठिकाणी, त्यांच्या भूमीवर कदापि उभा करू देणार नाही, असं कधी राजांनी म्हटलं नाही. तर मोठ्या जोमानं, मोठ्या दिमाखानं आजही अफजल खानाचं थडगं प्रतापगडाच्या पायथ्याशी उभं आहे. याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म सहिष्णुता दिसून येते. परंतु असं असताना या महाराष्ट्रातील, आज मी म्हणतो या महाराष्ट्रातील जी भूमी आहे, त्या इंच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा हक्क आहे. कारण आपल्या सर्वांसाठी छत्रपती शिवाजीराजे त्या काळी लढले. स्वराज्याची प्रेरणा शिवाजी महाराजांना कोणी दिली? आई जिजाऊने दिली. का दिली? त्यावेळी छत्रपती शहाजीराजांच्या पितृछत्राखाली शिवाजी महाराज मस्तपैकी जगले असते. त्यांना कशाची उणीव नव्हती, कशाची कमी नव्हती. असं असताना या स्वराज्याची प्रेरणा त्यांना का बरं सुचावी, जिजाऊंना का बरं सुचावी? कारण एकच आहे, तेव्हा आदिलशाहीमध्ये आणि मुघलशाहीमध्ये स्वराज्याची, या रयतेची प्रचंड पिळवणूक होत होती. भर दिवसा तुमच्या आमच्या घरातल्या माया बहिणी उचलून जात होत्या. 2-2, 3-3 महिने त्यांच्यावर बलात्कार होत होते. भर दिवसा तुमच्या इस्टेटीवर कब्जा केला जात होता. तुमची पिळवणूक होत होती. प्रचंड मोठा अन्याय होत होता. आणि हा अन्याय आईसाहेब जिजाऊंना सहन झाला नाही. हा रयतेवरचा, हा जनतेवरचा, हा गरिबावरचा अन्याय दूर व्हावा असं जिजाऊंना मनापासून वाटत होतं. तो अन्याय केवळ मराठ्यावर होत नव्हता, तो अन्याय केवळ धनगरावर होत नव्हता, किंवा तो अन्याय कुठल्याही एका जातीवर होत नव्हता, तर सर्व जाती धर्मावर तो अन्याय होत होता. आणि केवळ त्या अन्यायापोटीच छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्यामध्ये सर्व प्रजा सुखी झाली. असं असताना, असं त्यांच्या या स्वराज्यातील भूमीवर शिवाजी महाराजांचा इंच जमिनीवर अधिकार असताना आज त्यांच्या पुतळ्याला जागा मिळू नये, हे महाराष्ट्रातील जनतेचं प्रचंड मोठं दुर्दैव आहे. आमच्या टाळक्याचं दिवाळं काढून कपाळकरंटी झालेली आम्ही लोक आहोत. भूममध्ये वाद झाला तेव्हा सुद्धा आम्हाला, या जगाला, या देशाला, या राज्याला प्रचंड मोठा संदेश, प्रचंड मोठा मेसेज देण्याची संधी आली होती, परंतु ती आम्ही गमावली. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा खूप मोठं महान कार्य केलं. जसं मुघलांच्या, आदिलशाहीच्या जोखडातून राजांनी आम्हाला सोडवलं, तसं या बौद्धिक गुलामीच्या, पेशवाईच्या, विशिष्ट कोणाच्या तरी गुलामीत असणारी, प्रचंड गुलामीत असणारी, जनावरासाठी वागणूक असणारी ही जनता, दलित जनता बाबासाहेबांनी मुक्त केली. बाबासाहेबांचं फरक एवढाच होता की छत्रपती शिवाजीराजांचे शस्त्र तलवार होती, परंतु बाबासाहेबांचं शस्त्र म्हणजे बुद्धी आणि लेखणी होती. या शस्त्रांचा वापर करून त्यांनी फक्त मुक्ती संग्रामासाठी लढले. यांनी मोगलशाहीच्या जोखडातून, यांनी पेशव्याच्या जोखडातून जनतेला मुक्त केलं होतं. तर दोघांची कार्य समान आहेत. तर भूमच्या जनतेला मला असं सांगायचं होतं की तुम्ही ते पुतळे काढण्याऐवजी, आता मला सांगा, छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा उभा करणाऱ्याने केला, आता पुतळा उभा करणारा सुद्धा, दुसरी बाजू मी सांगतो, मोठ्या दिमाखानं बैठका घ्या आणि पुतळा रोजपणे दिवसात तुम्ही लावा. आता पुतळा बसवला तुम्ही, शासनानं तो झाकला आणि नंतर काढला, हा छत्रपती शिवाजीराजांचा अवमान नाही का? प्रचंड मोठा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला. तुमचा आमचा तर झालाच, परंतु महाराजांचा सुद्धा त्या ठिकाणी अपमान झाला. परंतु मला असं सांगायचं आहे,
बाबासाहेबांनी शिवाजी महाराजाबद्दल कधी अवमानकारक उद्गार काढले नाहीत. त्यांच्याविषयी महाराजाविषयी बाबासाहेबांच्या मनात सुद्धा प्रचंड आदर होता आणि महाराजांनी सुद्धा कधी जाती धर्माला कधी स्थान दिलं नाही. असं असताना या दोन महापुरुषांचे पुतळे भूममध्ये एका चौकात लावायला पाहिजे होते. तुमचा मेसेज प्रचंड मोठा मेसेज गेला असता की या दोन जाती धर्माची लोक किंवा सर्व जाती धर्माची लोक आमच्या शहरामध्ये गुण्या गोविंदानं नांदत असतात असा मोठा संदेश गेला असता. परंतु ती संधी आम्ही सोडली आणि आज त्या अंजनगावात अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणात धनगर बांधव हा रस्त्यावर उतरलेला आहे. कसल्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा त्या ठिकाणी आम्ही बसवू देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मला त्या धनगर बांधवांना सांगायचं आहे, बाबांनो, ज्या मंदिरासारख्या मंदिराच्या गोष्टी तुम्ही करता त्या मंदिरावर कळस हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत. तुमच्या दारात तुळस हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. किंवा आज त्या पगड्या तुम्ही घालून बसलेल्या आहेत, डोक्याला तेजस्वी भंडारा लावलेला आहे, तो भंडारा आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुमच्या कपाळाला आहे. त्या पगड्या आज महाराजांमुळेच आहेत. नाहीतर आज अर्ध्या पांढऱ्या टोप्या घालून तुम्हाला त्या ठिकाणी बसण्याची वेळ सुद्धा आली नसती. ते सोडून द्या. परंतु आज आपल्या घरातल्या माया बहिणी माता भगिनी सुद्धा महाराजांमुळं त्या काळी आणि आज सुद्धा शाबूत आहेत. महाराजांच्या विचारामुळं माया बहिणी शाबूत आहेत, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांचं मंदिर आहे, ज्या भक्त खेलोबाचं मंदिर आहे, बिरोबाचे मंदिर, बिरोबाचे भक्त हे खेलोबा होते, ते संत होते. आणि संत जातीभेदाचा पुरस्कार कधी करत नाहीत किंवा ते समतेचा पुरस्कार करायचे संत असतात. त्यामुळं संत खेलोबांना सुद्धा या छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं वावडं नसणार आहे. परंतु राजकारणाचं भांडवल करणं, या पुतळ्याचं भांडवल, आज महाराजांचा पुतळा म्हणजे कळीचा मुद्दा झालेला आहे. आणि याचं भांडवल करणारी काही मंडळी तुमच्या समाजात, काही मंडळी मराठा समाजात, काही मंडळी धनगर समाजात असतात. त्यांना फक्त एवढंच पडलेलं असतं, कधी अशी संघर्षाची परिस्थिती निर्माण होते आणि मी कधी जाऊन तिथं त्या ठिकाणी चमकोगिरी करतो अशी परिस्थिती, आणि तिथं जाऊन भाषणानं भडकाव करणे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे, अशा पुढाऱ्यांचं काम असतं. त्याच्यामुळे अशा बांडगुळ पुढाऱ्यांना त्या ठिकाणी महत्त्व न देता, त्या ठिकाणी स्थान न देता आपसात मिटून तो प्रश्न मिटवा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत खेलोबाचा होणारा अवमान, आज तुम्ही त्या खेलोबाच्या तत्वांचं पालन त्या ठिकाणी करत नाही. त्यांच्या समतेचा पुरस्कार किंवा संताची ही समदृष्टी असते, त्यांच्यामध्ये सुखदुःख पापपुण्य किंवा असा जातीभेदाभेद काही ठिकाणी नसतो. समतेचा पुरस्कार करणारे ते संत असतात. तुम्ही जर त्यांच्या तत्वाचं पालन नाही केलं तर त्या संत खेलोबाचा सुद्धा ही घोर विटंबना आहे, ती घोर अपमान आहे, हे लक्षात घ्या. आणि मराठा बांधवांना सुद्धा मी सांगतो, आज परस्पर कुठं ग्रामसभेचा ठराव न करता, कोणाला विश्वासात न घेता कुठेही पुतळं नका बसवत जाऊ. कारण एकदा पुतळा तुम्ही बसवला, ते झाकणं आणि त्या तिथनं पुतळा काढणं म्हणजे छत्रपती शिवाजी राजाचा सुद्धा घोर अपमान आहे. आणि ती घोर अपमान करणारी फक्त तुम्ही आम्हीच मंडळी आहे. छत्रपती शिवाजीराजाच्या स्वराज्यातली मावळा म्हणून घेतो आणि त्या महाराजांचा अपमान सुद्धा आम्ही करतो. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्व जनतेला, शिवप्रेमींना, सर्व जाती धर्माच्या बांधवांना सांगतो, आपल्या आपल्या महापुरुषांचा आपण राखायचा असतो, आपल्या आपल्या महापुरुषांची किंमत आपण राखायची असते. आता माझं सुद्धा बोलताना या ठिकाणी चुकलं. आपापले पुरुष, आपापले महापुरुष असं नाही, तर महापुरुष हे सर्वांचे असतात, सर्वांचे असतात, सर्वांच्या मनात विश्वास निर्माण केलेला असतो, म्हणून ते महापुरुष झालेले असतात. अशा महापुरुषाची विटंबना तुमच्या आमच्या वागण्यातून, बोलण्यातून होणे याची दक्षता घ्या. महाराजांचा पुतळा बसवायचा, त्या सर्वांना विश्वास द्या, ठराव घ्या आणि अशा एक प्रचंड अशी प्रशस्त जागा बघून किंवा वाजत गाजत भर दिवसा पुतळ्याची स्थापना करा, जेणेकरून महापुरुषाची विटंबना, महापुरुषाचा अपमान होणार नाही. बस एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.